डोंबिवलीकरांनो, स्टेशन परिसर तर फेरीवाला मुक्त झाला, पण देसलेपाडा भोपर नांदिवली रस्त्याचं काय? हे साप्ताहिक बाजार अधिकृत आहे की अनधिकृत? आणि या फेरीवाल्यांकडून हप्ता किंवा ती पावती नक्की कोण वसूल करतंय? आणि या फेरीवाल्यांनी इथे सोडून गेलेल्या या कचऱ्याचं काय? बुधवारचा बाजार वर्षानुवर्ष भरतात, पालिका कर्मचारी इथे पावती फाडतात, पण ही पावती म्हणजे रस्ता अडवण्याचा परवाना आहे का? जर केडीएमसी इथे कर वसूल करते, तर मग ट्रॅफिकची जबाबदारी कुणाची? की फक्त पावती फाडली म्हणजे काम संपलं? अनेक ठिकाणी स्थानिक दादा किंवा मध्यस्थ जागा देण्यासाठी फेरीवाल्यांकडून पैसे वसूल करतात. रस्ता सार्वजनिक मालमत्ता आहे, मग कुणी खाजगी व्यक्ती याचे पैसे कशी काय घेऊ शकते? हा पैसा नेमकी कुणाच्या खिशात जातोय? प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय का? बाजार भरायला हवा, गरिबांच्या पोटाचा प्रश्न आहे, पण तो रस्ता अडवूनच का? आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका निघायला जागा नसते, स्टेशन परिसर साफ होऊ शकतो, तर हे अंतर्गत रस्ते का नाही? आपण फक्त पावती फाडणार आहोत की शिस्त लावणार आहोत? आणि हे बाजार रस्त्यावरच का? एखाद्या ग्राउंडवर किंवा ओपन स्पेसवर हा बाजार भरू शकत नाही का? प्रशासनाने यावर स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आली आहे. तुम्हाला काय वाटतं? हे साप्ताहिक बाजार हक्काच्या जागी हलवायला हवेत की असंच ट्रॅफिक मध्ये जगायचं? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा.